सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मित्रांनो, स्पीकर्स बाय राहुल गोदाम या आपल्या YouTube चॅनलवर मी प्राध्यापक राहुल भंगास गोदाम आपलं सहर्ष स्वागत करतो. मनापासून विनंती आहे सर्वांना, सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आज हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ पाहण्यास तुम्ही सांगावं. कारण आपल्या सहकार्याची नितांत मला गरज आहे. गरज प्रसिद्धीसाठी नाहीये, तर समाजापर्यंत माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा विचार पोचला पाहिजे. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे आणि ते आपण नक्कीच द्याल अशी मला आशा आहे. मित्रहो, आज 7 फेब्रुवारी म्हणजेच माता रमाई आंबेडकर आपल्या सर्वांच्या आईचा आज जन्मदिवस, म्हणजेच माता रमाईची जयंती. माता रमाई यांचा जयंतीचा दिवस हा कोणत्या एका विशिष्ट समाजासाठी अजिबात नाहीये. मित्रहो, मी आपल्याला ठामपणे सांगतो की माता रमाईचा हा दिवस, माता रमाईच्या जयंतीचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे. का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या वेळेला बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबासाहेबांचं एक एक काम हे संपूर्ण मानव जातीला प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी आहे. आणि या कामामध्ये त्यांना मोलाचं सहकार्य करणारी माता रमाई म्हणजेच सकल बहुजन समाजाची आई. आणि बाबासाहेब हे कुठल्याही एका जातीसाठी, धर्मासाठी जगत नव्हते, तर ते संपूर्ण देशाच्या हितासाठी आपलं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. आणि याच महामानव बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संकटांची झळ कधीच न येऊ देण्यासाठी रमाईने आपल्या आयुष्याचं अक्षरशः मातेळ केलेलं आहे. म्हणून रमाईचा हा जन्मदिवस हा समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. ही बाब आपण कधीही विसरू शकत नाही. रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याशा एका गावामध्ये, वणंद नावाच्या गावामध्ये झाला. रमाईची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या सर्वांना माहिती आहे की माता रमाईचे वडील भिकू धोत्रे हे माशांची टोपली वाहण्याचं काम करायचे. म्हणजेच 18 विश्व दारिद्र्य या माऊलीच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, माता रमाईंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत गरिबीचे असंख्य चटके त्यांनी सोसलेले. त्यांनी पाहिलं की अडचणीमध्ये कशा प्रकारे जीवन हे व्यतीत करायचं
हे त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीही आपल्याला सांगू शकत नाही. अडचणीमध्ये जीवन व्यतीत करणं म्हणजे अडचण असताना देखील आपल्या पतीला समाज कार्याची प्रेरणा कशी द्यायची हे जर शिकायचं असेल तर ते केवळ आणि केवळ माता रमाईकडून आपण शिकू शकतो. रमाईचा जन्म झालेला आहे. लहान असताना रमाई ही प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ती लाडकी होती आणि रमाईचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ अशा प्रकारचा आपण सर्व जाणतो. आणि रमाईचे वडील भिकू धोत्रे, आई रखमाबाई ही दोघंही आजाराने ग्रस्त असलेले आपल्याला दिसतात. मित्रांनो, रमाईच्या वडिलांनी माशांची टोपली वाढण्याचं काम केलं. अनेक दिवस हे काम केल्यामुळे त्यांना एक गंभीर आजार झाला आणि तो आजार कमी होत नाही या चिंतेने रमाईची जी आई आहे ती सुद्धा अत्यंत मनातून खचत होती. म्हणजे संपूर्ण भावंडांमध्ये रमाईचा जो काही भाग आहे तो खूप खूप महत्वाचा होता. रमाईची भूमिका संपूर्ण कुटुंबामध्ये अत्यंत महत्वाची होती. एक दिवस रमाईच्या आयुष्यावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. म्हणजेच रमाईची जी आई आहे ती त्यांना सोडून गेली. रमाईच्या आईने आपले प्राण सोडले. प्रचंड अवघ कुटुंब खूप दुःखाच्या अग्नीमध्ये लोटलं गेलं आणि आता रमाईचे वडील आणि मुलं सगळ्यांना प्रचंड दुःख झालं. ज्या मुलांची आई जाते किंवा ज्यांना आई नसते त्यांना आईचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे ते लक्षात येतं. त्याला कळतं आई काय आहे. आणि ही आई रमाईकडे त्यावेळेला नव्हती. मग रमाईच त्या आपल्या भावंडांची आई झाली आणि आपल्या वडिलांनाही तिने आधार देण्याचं काम केलं. परंतु निसर्गाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. काही दिवस गेले आणि रमाईच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. काळाने या चिला पिल्यांकडून आपलं हक्काचं नेतृत्व, प्रेम करणारं जे नेतृत्व आहे तेच हिरावून घेतलं. त्यांचं रमाई आणि तिची जी भावंड आहेत ती पोरकी झाली आणि मग मित्रांनो, रमाईच्या कुटुंबाचा एकत्रित विचार केला तर तुम्हाला कळेल की हे दुःख पाहत असताना रमाईचं जे काही धैर्य आहे ते अधिक विकसित होत गेलेलं आहे. रमाईचं आयुष्य हे कणखर बनत गेलेलं आहे. म्हणजे केवळ दुःख भोगणारी रमाई हे आपल्याला माहिती आहे, परंतु दुःख सहन करून अवघ्या समाजाला सुखी करणारी रमाई
आपल्याला आज समजण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण बघतोय की बाबासाहेबांशी रमाईचा विवाह झाला. 1907 साली बाबासाहेबांचा आणि रमाईचा विवाह झाला आणि एक नवं जीवन रमाईचं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या ठिकाणी मला सांगावं लागेल की बाबासाहेबांनी, आपण नेहमी विचार करतो की रमाईने बाबासाहेबांच्यासाठी एवढं सगळं काही केलेलं आहे, समाजासाठी इतकंसं प्रचंड काम केलेलं आहे, परंतु रमाईवरती कुठेतरी अन्याय झाला का, हा तुमच्या माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. परंतु बांधवांनो, असं काहीही त्या ठिकाणी झालेलं नाहीये. रमाई बाबासाहेबांच्यासाठी जे काही करत होती, आपल्यासाठी जे काही करत होती, त्याची प्रचंड जाणीव महामानव बाबासाहेबांना होती. वेळोवेळी त्यांनी ते मान्यही केलेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान या आपल्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी हा ग्रंथच रमाईला अर्पण केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की संकट काळामध्ये तिने मला एकाकी कधीच पडू दिलं नाही. केवळ तिच्यामुळेच मी हे एवढं मोठं काम करू शकलो. त्यामुळे हा ग्रंथ मी माझ्या पत्नीला अर्पण करतोय, त्यांनी सांगितलेलं आहे. 30 डिसेंबर 1930 बाबासाहेब गोलमेज परिषदेला जात आहेत आणि गोलमेज परिषदेमध्ये लंडन वरून बाबासाहेबांनी पत्र लिहिले रमाईला. त्या पत्रामध्ये रमाईने जे काही वेळोवेळी श्रम केलेले आहेत त्याची इत्तंभूत कबुली, अगदी म्हणजे रमाईच्या श्रमांचा आराखडाच बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये वाचलेला आहे. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब बोलतायत रमाईशी. तसं पाहिलं तर बाबासाहेबांचा आणि रमाईचा संवाद हा पती पत्नी म्हणून खूप कमी झालेला आहे, पण पत्रांमध्येच त्यांचा संवाद आपल्याला जास्त पाहायला मिळतो. बाबासाहेबांनी त्यात लिहिलेलं आहे, रामू, मी ज्ञानाच्या अथांग सागरामध्ये ते सागर शोधून, म्हणजे ते सागर काढतोय. ज्ञानाचा अथांग सागर, ते सागर मी शोधून असं त्यातून मोती काढतोय. परंतु या कामामध्ये, या कार्यामध्ये मला तुझ्यामुळे, तुझ्या त्यागामुळे प्रचंड बळ मिळतं. तुझे जे अश्रू आहेत त्या अश्रूंनी मला खूप, तुझे अश्रू जेव्हा दिसतात मला, तेव्हा माझं मनोबल जे आहे ते खूप वाढतं. अगदी म्हणजे ज्या वेळेला मी वाचतो हे, तेव्हा माझ्या मनाला प्रचंड वेदना होता, वाईट वाटत की अरे या दोन महान विभूतींनी इतकं सारं केवळ आपल्यासाठी, आपल्या देशातल्या असंख्य बांधवांसाठी काही गरज नसताना एवढं सगळं केलं, पण आज आपण त्यांच्यासाठी नेमकं काय करतोय, हा प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून मी लिहिलंय, या माझ्या काही लिहिलेल्या ओळी आपल्या समोर मी सांगू इच्छितो. या ओळी रमाईला समर्पित आहेत. आपल्या घरातील संपत्तीचा एक भाग रमाईचा आहे. आपल्या घरातील संपत्तीचा एक भाग रमाईचा आहे. क्रांती सूर्याशी संसार करताना प्रमुख सहभाग रमाईचा आहे.
तुमचं आमचं जीवन बदलणारा त्याग रमाईचा आहे. बांधवांनो, रमाईचं काम हे शब्दांच्या पलीकडचं आहे. केवळ या एका व्हिडिओमध्ये रमाईचं काम कधीही मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण तरीही तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं रमाईचा अत्यंत महत्वाचा जो काही विचार मला वाटतो तो यामधून मी मांडण्याचा प्रयत्न केला. रमाईच्या 128व्या जयंतीनिमित्त या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माता रमाईला, महामानव बाबासाहेबांना आणि सर्व मानवतावादी महापुरुषांना विनम्र विनम्र अभिवादन करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद.